महत्त्वाची बातमी पाहूयात। शिवसेना ठाकरेंच्या मुंबईतील आमदार खासदारांची सकाळी 11 वाजता एक महत्त्वाची बैठक होणार आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर ही बैठक पार पडेल। 2 दिवसांपूर्वीच ठाकरे बंधूंच्या सविस्तर झालेल्या बैठकीनंतर या पक्षांतर्गत बैठका होत आहेत। अशाच बैठका काल मनसेने देखील घेतल्या होत्या। त्यामुळे आज दोन्ही ठाकरे बंधूंचे विचार जुळलेत। तसेच दोन्ही पक्षांच्या आमदार खासदार आणि स्थानिक जिल्हा प्रमुखांच्या मनोमिलनासाठी पक्षप्रमुखांनीच आता पुढाकार घेतलेला दिसतोय। आज मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या प्रमुख सहकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य तसेच महापालिका निवडणुकीमध्ये मनसे सोबत युती करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे। तर बुधवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आणि या बंधू भेटीमुळे चर्चांना उधाण आलेलं। गुरुवारी शिवतीर्थवर बैठक संपन्न झाली। पालिका निवडणुकीवर प्रदीर्घ चर्चा झाली आणि आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक पदाधिकाऱ्यांना ते तिथे मार्गदर्शन देखील करणार आहेत। बुधवारी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले। त्यांच्या दोघांमध्ये तब्बल 2.5 तास चर्चा झाली। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यानंतर आज शिवसेना उभाटा पक्षाची देखील बैठक आज पार पडते। प्रमुख पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत। नेमकं काय ते मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढची महत्त्वाची बातमी, बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशाच्या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिलाय। याबाबतचं पत्र आमदार धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांना पाठवलं असून यामध्ये मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद स्टेटनुसार जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। राज्यामध्ये मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाय। त्यानंतर आता बंजारा समाजाला देखील अशाच पद्धतीने लागू करावं व अनुसूचित जमाती प्रवर्गात देखील समावेश करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। या दरम्यान आता धनंजय मुंडे यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिल्याचं दिसतंय। पुढची महत्त्वाची बातमी, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या GR वरून ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। ओबीसी समितीच्या बैठकीमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाला याआधी देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रासंदर्भामध्ये एक श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे। त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। शेवटी मराठ्यांची बाजू आली, मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात। म्हणून मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी, बीड जिल्ह्यातल्याही सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी जात महत्त्वाची आहे। आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो GR जिवंत ठेवणं आपली जबाबदारी आहे। सगळ्यांनी एकजुटीने एका बाजूने राहून हे मिळवणं गरजेचं आहे।